नमस्कार, आपण पाहता आहात रयत संवाद न्यूज चॅनल. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दिनांक 11 जुलै ते 21 जुलैपर्यंत धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. राज्यातील धार्मिक क्षेत्रात नियोजनबद्ध मांडणी आणि आखणी असलेल्या सामाजिकतेच्या बरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय व नेत्रदीपक प्रगतीची वाटचाल करीत असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या 37वा वर्धापन दिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक या कार्यक्रमाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून दिनांक 11 जुलै ते 21 जुलै 2024 पर्यंत आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. सदरची पत्रकार परिषद अन्नछत्र मंडळात संपन्न झाली. दिनांक 11 जुलै रोजी गुरुवार सायंकाळी 6:30 वाजता या कार्यक्रमास प्रारंभ होणार असून अक्कलकोट विरक्त मठाचे पूज्य बसवलिंग महास्वामीजी, श्री स्वामी समर्थ मंदिराचे प्रमुख पुरोहित मोहन पुजारी, वेदशास्त्र संपन्न अण्णू महाराज पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठ अक्कलकोट, तहसीलदार विनायक मगर, अक्कलकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विलासराव यामावार, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, अक्कलकोट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकरराव कवितके, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश शिंगळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन दीपप्रज्वलनाने सदरचा कार्यक्रम शुभारंभ होणार आहे. दिनांक 21 जुलै रोजी रविवार सकाळी 11 वाजता गुरुपौर्णिमेनिमित्त नियोजित 5 मजली भव्य अशा महाप्रसादगृह इमारतीच्या भूमिपूजन समारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्य अधिस्वीकृती समिती महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष पत्रकार संपादक यदुभाऊ जोशी, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे, कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट नितीन हबीब, अखिल मंडई मंडळ पुण्याचे अध्यक्ष व अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त जनार्दन उर्फ अण्णा थोरात, कैलास वाडकर देणगीदार, अतुल शिंदीकर देणगीदार ठाणे यांच्या हस्ते आणि अतिथींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. या पत्रकार परिषदेला अन्नछत्र मंडळाचे सचिव श्यामराव मोरे, उपाध्यक्ष अभय खोबरे आदी उपस्थित होते. महाप्रसाद हॉलचा गृहाचा ती इमारत एकूण 5 मजली असून त्यामध्ये एका वेळी 2,500 लोक प्रसाद घेऊ शकतील आणि 5,000 लोक बसून प्रतीक्षा म्हणजे 5,000 लोकांची ते प्रतीक्षा करण्यासाठी बसून प्रतीक्षा करायची व्यवस्था आहे. आणि त्या इमारतीवरती 51 फुटी स्वामींची मूर्ती राहील की जेणेकरून लांबूनही भक्तांना ते स्वामींचं दर्शन घेईल आणि त्याचं हे सगळं त्याचं हे अशी इमारत राहील. आणि अशी इमारत राहील. आणि मागच्या वर्षीच आम्ही खास अक्कलकोटमध्ये होणाऱ्या पार्किंगच्या गैरसोयीबद्दल 3 एकर जागा विकत घेतलेली आहे. पार्किंग त्या ठिकाणी इथून पुढे आता सुरू होईल आणि जिथे पार्किंगचा शेड होता त्या ठिकाणी ही महाप्रसादाची इमारत ते म्हणजे बांधली जाईल. आणि या इमारतीसाठी जे काही शासकीय परवाने लागतात म्हणजे उदाहरणार्थ नगरपालिकेचा बांधकाम परवाना इत्यादी जे काय असेल ते सगळे रीतसर
त्या सरकारी बाबींची आम्ही पूर्तता केलेली आहे आणि मानस आहे की 21 जुलैला याचं भूमिपूजन झाल्या लगेच ह्याचं काम लवकरात लवकर सुरू होईल आणि येत्या दोन ते अडीच वर्षात त्याचं काम आमचं संपवायचा आमचा विचार आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आपण 10 दिवसाचं आयोजन केलेलं आहे आणि हे वर्ष 25वा असून आणि वर्धापन दिन हे 37वे वर्ष आहे. त्यानिमित्त आपण एक सगळ्यांना प्रेस नोट सगळ्यांना दिलेली आहे. म्हणजे 10 दिवसाचे कार्यक्रम म्हणजे कोणते आहेत त्या निमित्ताने आणि तसंच मुख्य जो कार्यक्रम आहे 21 तारखेचा सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते नियोजित महाप्रसादगृहाचा आपण इमारतीचा भूमिपूजन समारोह आपण त्या दिवशी आयोजित केलेला आहे. त्यामुळं तोही दिवस तितकाच महत्त्वाचा आहे. आणखी हे एक 10 दिवस जे आहेत त्या दिवशी नानाविध कार्यक्रम भरगचे असे कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत. त्याच्यासाठी आपल्याला तुम्हाला सगळ्यांना आपण निमंत्रित केलं की सदरचे बाबा हे सगळं व्यवस्थित हे यायला पाहिजे. आता याची सर्व परमिशन वगैरे आपण काढलेली आहे, बिल्डिंग परमिशन वगैरे. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम करतोय. या ठिकाणी जवळपास 1,21,000 स्क्वेअर फूट बांधकाम होणार आहे. म्हणजे बेसमेंट जे ते 20,000 स्क्वेअर फूट आणि वर एक 5 मजले पुन्हा 20,000चे. मग बाल्कनी वगैरे सर्व पकडून आपल्याला 1,21,000 स्क्वेअर फूट टोटल बिल्टअप होईल. ज्यामध्ये खाली बेसमेंटमध्ये म्हणजे ज्या काही किचनशी निगडीत गोष्टी आहेत, म्हणजे चटणी कांडप असेल किंवा पिठाच्या गिरणी असतील, अगदी डिशवॉशर असतील, ॲट अ टाईम म्हणजे हे पोळ्या वगैरे करावं लागतात ना आपल्याला, तर त्या पोळ्याची मशीन असेल, हे सर्व बेसमेंटमध्ये आपण प्रोव्हिजन करतो आहे. आणि ग्राउंड फ्लोअरला निम्म्या भागामध्ये किचन घेऊन निम्म्या भागामध्ये डायनिंगचा आणि प्लस जी पूजा करतात म्हणजे मूर्ती असणार आहे स्वामी समर्थांची आणि त्याच्यासमोर लॉबी असणार आहे जिथे पूजा करून नेहमीप्रमाणे आपण तिथं सुरुवात करतोय. तर 2.5 मजले डायनिंगची सोय आहे, ज्या 2.5 मजल्यामध्ये प्रत्येक हॉलमध्ये म्हणजे 2.5 हॉल झाले 800 असे 2400 ते 2500 लोक ॲट अ टाइम जेवणाची सोय केलेली आहे. आणि उरलेल्या 2.5 मजल्यामध्ये जवळपास